प्रकारचे सगळ्या समाजाचे मावशी पोर आहेत. तर त्याच्यामुळं आत्तापर्यंत जी ताकद वाढत चाललेली आहे ती अजून वाढत चाललेली आहे. आणि भाऊशे दोरे, विजय जगताप यांचे दोरे अख्ख्या भारतामध्ये आहेत. मग तुम्ही विचार करा, आजपर्यंत कुठली संघटना एवढी पुढे नाही गेलेली. आज जर आपल्याला पुढे जायचा मार्ग आहे आणि तुम्हाला जर खरंच तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या जाती तुम्हाला कुठेतरी बाहेर निघायचं आहे. आज आपले लेकरं बाळ आहेत आणि आताच्या घटना एवढ्या चालू आहेत, एवढ्या बेकार की तुम्ही न्यूजला बघताय, कशाला चालूच आहे, चौकीत जरी गेला तरी. पण मला बोलायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही संघटनेला वेळ द्या. तुम्ही एक पाऊल दिलं, आम्ही 100 पाऊल तुमच्याबरोबर देऊ. ही ताकद माझी आहे. आणि विजू भाऊची बाकी निम्या रात्री बी तुम्ही फोन करा, निम्या रात्री बी भाई फोन उचलून तुमच्यासाठी येणार. बाकी कुठलाही नेता येत नाही आहे. ही गोष्ट माझी आहे, मी अनुभवलेली आहे. आज त्या ताईसाठी, आज ती ताई रडत होती आमच्यासाठी की आम्हाला त्या टायमी बाईला 5 लाख रुपये देत होते, फक्त 2 तासामध्ये 5 लाख रुपये. पण आम्ही त्या पैशाकडे बघितलं नाही, आम्ही फक्त त्या ताईकडे बघितलं. आणि आपल्या समाजात नसताना आपण तिथं थांबलो, बाईला बोलले अजिबात नाही. बाईने तिथं एकच शब्द दिला आणि इथं बी केस केली आणि तिकडून बी केस केली. मग मला बोलायचं आहे, हे पक्ष भिक्षकाच्या नादीला लागू नका. तुम्ही संघटना तुमच्या कामं बसलं, तुमच्या सुखादुखाला, तुमच्या अडचणीला तिथं संघटना येऊन थांबणार. ही माझी एकदम आम्ही. आणि सिद्धूताई हे एक महिला अध्यक्ष आहेत, त्यांच्यामुळे त्यांची ताकद आणि यांचं काम एवढं रोजगार आणि आता यांची कामं बी चालू होणार आहेत. काही दिवसामध्ये आपलं महिला मंडळासाठी त्यांची आता महिला मंडळी बी आहेत. पण बाकीचं बी काय असेल, जर तुम्ही त्यांना जर सांगितलं बाबा आमच्या हे, तर तुम्हाला ते कामाला लावतील, तुमचा एक रोजगार वाढवतील. आणि जे मुलं आपले हे असतील तर नाही का आता व्यसनमुक्तीमध्ये लागतं, शोक पाणी, दारू वगैरे येते पोरांच्या नादामध्ये होतात. तर त्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे. आपलं संघटनेच्या माध्यमातच आपण ते करणार आहे. तर फक्त तुम्ही एकजुटीने एवढं म्हणजे आता जी तुम्ही ताकद दिली ती कायम स्वरूपात ठेवा, माझी इच्छा आहे. हां, काय की उद्या तुम्हाला कुठल्या गोष्टीची अडचण येणार नाही. आणि ज्या टायमी बी तुम्हाला इथंच नाही आहे, पुणे जिल्ह्यामध्ये असो या महाराष्ट्रामध्ये असो, संघटना तुमच्यासाठी तिथं 0 मिनिटात येईल. त्या टायमी कुठलाही संघटनेवर कुठलाही पैसे देणारा नसतो. इथं भाऊ स्वतः खिशातले पैसे टाकून अख्ख्या भारतामध्ये दौरे गेलेले आहेत. तिकडे लोक स्वतः व्हायला भेटायला येते. ते म्हणजे तुम्ही विचार करा, आपण फक्त पुणे शहराच्या पुरतं नाही येत, आपण अख्ख्या महाराष्ट्राच्या बी वरती म्हणजे भारतातले लोक आपल्याला भेटायला येतात. म्हणजे भाऊ इकडे तरी बघून आले असतील ना, बाईचा न्याय निवाडा म्हणजे असं नाही आहे फक्त आला तिथं चौकीमध्ये गेला त्यांना त्या भेटून आला तिथं नाही. त्यांचे न्याय निवाडे केलेले आहेत, तिथं आंदोलन घेतलेले आहेत. तुम्हाला मी दाखवतो ते आंदोलन असे नाही घेतलेले. आज चौकीमध्ये बी साहेब सलाम टाकतात. कशामुळे टाकतात की त्या माणसाने सगळं हे केलेलं आहे. आज त्यांना संविधानाचा जरा पाठ माहिती आहे. आज जरी कुठल्या बी चौकीमध्ये असेल, कुठल्याही असून त्या नगरसेवक पण स्वतः भाऊला विचारतात, पोलीस लोकही स्वतः विचारतात की भाई हा गुन्हा कसा दाखल करायचा. म्हणजे तुम्ही विचार करा ताकद कशामध्ये आपल्या संघटनेमध्ये, ही ताकद आपल्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र.